नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ बेल म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे. स्क्रीनवर बघू शकता, बांगलादेशने दिली भारतीय कांदा आयातीसाठी परवानगी. पहिल्या टप्प्यात केवळ 200 मेट्रिक टन कांदा पाठवता येणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. स्क्रीनवर बघू शकता, गेल्या 3.5 महिन्यापासून भारतातून ठप्प असलेल्या कांदा निर्यातीला अखेर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बांगलादेश सरकारने तेथील आयातदारांना भारतीय कांद्याच्या आयातीसाठी आयात परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात फक्त 200 मेट्रिक टन कांद्याची आयातीला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. कांदा निर्यातदारांना शेतकरी संघटनेच्या मते भारतीय उत्पादन क्षमतेनुसार किमान 5 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही सुरुवात दिलासादायक असली तरी उत्पादक शेतकरी त्यांच्या अपेक्षा न बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तोपर्यंत केंद्र सरकार भारतीय बाजार निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही तोपर्यंत कांद्याच्या बाजारभाव मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज आणि उद्या या 2 दिवसात 200 टन कांदा बांगलादेश पाठवण्याची परवानगी मिळाली असून त्यानंतर हळूहळू मोठ्या प्रमाणात निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र स्वातंत्र्य दिनाची सुट्टी व आठवड्यातील शेवटी काही बाजार समित्या बंद असल्याने भावडीचे चित्र सोमवारी स्पष्ट होईल. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा एका माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स होतोपर्यंत ते थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील तोपर्यंत ते थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढील तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद.